नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। इथे आपण महाराष्ट्राचा भूगोल कंटिन्यू करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणून सांगा, मृदा हा घटक आता आपण पाहणार आहोत। तर मृदा या घटकावर काय म्हणून सांगा, कोणकोणते प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडवायचे आणि तो घटक आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे हे सर्वच्या सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत। ठीक आहे, चला मृदा। तर आता तुम्हाला सांगतो की मृदा आणि माती ह्या दोन गोष्टींमध्ये पहिल्यांदा फरक असतो। म्हणजे एखादं चुकून जर समजा तुम्हाला स्टेटमेंट विचारलं गेलं की मृदा आणि माती एक आहे का, याचं उत्तर नाही असं द्यायचं, हे तुम्ही लक्षात घ्या। आता मृदा आणि माती या दोन गोष्टींमध्ये जर समजा फरक बघतो म्हटलं तर कसं आहे, तर एक लक्षात ठेवा। तर इथे काय म्हणू की मृदा आणि माती हे दोन घटक इथे पहिल्यांदा आपण क्लिअर करून घेऊ आणि मग पुढे जाऊ। हे पहा, इथे काय म्हणू सांगा, मृदा, तर लक्षात घ्या मृदा असं म्हणा, म मध्ये रू हा स्वर येतो हे लक्षात ठेवा। मृदा वगैरे म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या, उच्चार त्याचा व्यवस्थित करा। आता पहा, इथे काय म्हणून सांगा मृदा आणि इथे काय म्हणून सांगा माती। तर माती म्हणजे काय असते, ही जे आपण भिंती बांधण्यासाठी वगैरे वापरतो किंवा कुंभार भांडी बनवण्यासाठी जी वापरतो ती कोण आहे सांगा, माती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कसा की हा घटक काय नाही आहे, तर तो कोणता नाही सांगा, जैविक नाही आहे, हे लक्षात घ्या। मातीमध्ये वेगळी काय सांगा, परिसंस्था असते। मातीमध्ये वेगळी कोण असते सर, परिसंस्था असते। पहा लक्षात, त्याच्यामध्ये जैविक घटक असतात। जैविक घटक याचा अर्थ काय म्हणू, तर वनस्पती, आता जसं आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरत असतो, बरोबर आहे। तर सोयाबीन पेरल्यानंतर काय होते की जेवढी मोठी सोयाबीन वाढलेली आहे, हिरवा गच्च पाला आहे, सोयाबीन म्हणा, मूग म्हणा, उडीद म्हणा, ह्यांचा काय होतं, सगळी पानगळ होते, ती कुजते, सडते त्याच्यामध्ये, बरोबर आहे। आणि त्याच्यापासून जे तयार होते त्याला काय म्हणतात असा प्रश्न विचारते, तर त्याला ह्युमस असं म्हणतात, ह्युमस। आता हे ह्युमस कुठल्या थरामध्ये असते, तर वरच्या थरामध्ये असते। जसं तुम्ही ग्रामीण भागामध्ये आपला कास्तकार काय करतो माहित आहे, त्यासाठी शब्द वापरतो, बिवड म्हणते, बिवड। आणि मग सोयाबीनचं बिवड, काय म्हणून सांगा, मूग म्हणा, उडीद म्हणा, भुईमुग म्हणा, ह्याचं जे काही बिवड असेल त्याच्यावर पुढचा माल चांगला येतो, पीक चांगलं येत असते, असा मुद्दा। तर हे लक्षात घ्या। तर तो ह्युमस कुठल्या थरामध्ये असते, वरच्या थरामध्ये असते। वेगवेगळे जीवाणू काय करतात, बॅक्टेरियाज वगैरे, हा जो पालापाचोळा आहे ह्या मृदेमध्ये काय सांगा, सडवला जातो। मग आता पहा, कुंभार जिचा वापर करतो ती कोण होय, माती होय। भिंत बांधण्यासाठी ज्याचा वापर होतो ती कोण होय, माती होय। वेगवेगळी भांडी जिच्यापासून बनवली जाते ती माती होय। मात्र जिच्यामध्ये शेतकरी शेती करतो, तर मृदेचा वापर कोण करतो, तर शेतकरी करत असतो। मग तिच्यामध्ये कोण आहे, वनस्पती आहे, नंतर काय सांगा, जैविक घटक आहे, ह्युमस आहे। ह्युमस याला कुथित मृदा असे म्हणतात। कुथित मृदा शब्द जर वापरला कधी स्टेटमेंटमध्ये तर ते लक्षात ठेवा, ह्युमसला काय सांगा, कुथित मृदा असं म्हटलं जाते, हे लक्षात घ्या। तर ह्या ठिकाणी आता आपण बघत असताना, पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, चला आपण काय सांगा, तुम्हाला दोन गोष्टीमधला फरक कळला। माती म्हणजे कुंभार वापरतो तो, मृदा म्हणजे काय सांगा, शेतकरीवाला, असं आपण लक्षात घेऊ। चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा काय सांगा मुद्दा बघणं आपण या ठिकाणी काय सांगा सुरू करू। तर इथे कसं राहील पहा, पाहत असताना लक्ष द्या। महाराष्ट्रामध्ये आता काय म्हणून सांगा, थोडीशी आकडेवारी घेऊ, एक फॅक्च्युअल डाटा आपण या ठिकाणी काय सांगा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रामध्ये 1871 ते 2014 पर्यंत, लक्षात घ्या इथे 1871, याचा अर्थ समजून घ्या। म्हणजे आता 1871 असं म्हणत असताना केव्हापासून, भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधीपासून। हे साल वाचत असताना कन्सेप्ट डोक्यात घ्यायची की आपण कधीपासूनचं बोलत आहोत बा। तर 1871 पासून 2014 या कालावधीत साधारणतः 25 मोठे दुष्काळ पडले। लक्षात, 25 मोठे दुष्काळ पडले, त्यापैकी काही भयानक मोठे काय सांगा दुष्काळ होते आणि अन्नधान्याची त्याच्यामध्ये प्रचंड कमतरता निर्माण झाली, लक्षात घ्या। म्हणजे आता अन्नधान्याचा संबंध कशाशी येतो सांगा, मृदेसोबत येतो। मृदा म्हणून शेतीसोबत संबंध काय सांगा येत असतो। पहा देशात दरवर्षी आता काय होत आहे, चेंजेस काय होत आहे पहा, देशात दरवर्षी 0.18 अंश सेल्सिअसने काय सांगा तापमान वाढ होत आहे। सद्यस्थितीमध्ये एकूण तापमानामध्ये लक्षात घ्या, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची गोष्ट जर आपण करतो म्हटलं तर एकूण तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअस इतकी काय सांगा तापमान वाढ झालेली आहे। तर हे इथं स्टेटमेंट मी सुरुवातीला का बरं टाकलेले आहे, तर जर समजा विचारलं की हे काय म्हणून सांगा, मृदेची धूप म्हणा, वनीकरण कमी करणे म्हणा, मृदेचा इतर कामासाठी वापर म्हणा। जसं एखादं मोठं शहर असेल तर त्या शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेताचे काय पडत आहे सांगा, प्लॉट पडत आहे, समजत आहे। आता लोक त्याच्यावर शेती नाही करत आहे, प्लॉट पाडत आहे, समजत आहे।
मोठा काय सांगा नगर बनत आहे, मग हे महानगरांचा काय होत आहे विस्तार होत आहे, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि सगळीच शहरे, शहराच्या आजूबाजूला लागून जी शेतं आहे त्या ठिकाणी काय होतं सिमेंटची जंगलं उभी होत आहे, म्हणजे त्या ठिकाणी उगवणारं अन्नधान्य जे उत्पादन आहे ते कसं होत आहे कमी होत आहे, म्हणून मग दुष्काळाला तोंड देताना काय होते सांगा अन्नधान्याची कमतरता भासते। आणि मग त्याच्यामुळे काय होत आहे तर त्या शहराला लागून जर समजा जंगली एरिया असेल, वन असेल तर ती सुद्धा साफ करून मोठमोठे रोड बनवत असताना महामार्ग काय सांगा नॅशनल हायवेज वगैरे बनवताना आपण डोंगर फोडून टाकत आहोत, टेकड्या फोडून टाकत आहोत, मोठा महामार्ग बनवत आहोत आणि मग त्याच्यातून काय होऊन राहिलं सांगा तर तिथलं सुद्धा काय म्हणून सांगा जमिनीची धूप होत आहे, लक्षात घ्या, तिथलं सुद्धा काय म्हणून सांगा जंगल नष्ट होत आहे, तर त्याच्यामुळे काय होत आहे सांगा 0.18 अंश सेल्सिअस डिग्री म्हणजे अंश सेल्सिअसने दरवर्षी तापमान देशात वाढत आहे। आणि अलीकडे किती तापमान वाढ झालेली आहे सांगा 3 ते 4 अंश सेल्सिअस इतकी काय सांगा तापमान वाढ अलीकडे झालेली आहे। तर असा आपली काय सांगा मृदा म्हणू माती तिच्या धुपेमुळे। तर आता पण तुम्हाला सांगतो इथे मृदेचे घटक हा प्रश्न विचारला गेलेला होता। सर काय झालं होतं प्रश्न विचारला गेलेला होता, म्हणून इथे सांगतो मृदेचे घटक कोणते घटक आहे मृदेमध्ये। मग मृदा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आत्ताच सांगितलं होतं चांगल्या मृदेमध्ये साधारणपणे हे खालील घटक दिसतात आपल्याला, या घटकांचे प्रमाण कमी जास्त जर झालं तर मृदेचा पोत बिघडतो। पोत म्हणजे काय सांगा तिची सुपीकता, मग ज्या पद्धतीनं पिकं त्यामध्ये यायला पाहिजे लक्षात घ्या जसा ॲव्हरेज असायला पाहिजे त्या ॲव्हरेजमध्ये काय होते सांगा कमी जास्तपणा येतो। तर आता हा प्रश्न विचारला गेला त्याच्यामुळे हे 4 स्टेटमेंट मी या ठिकाणी टाकलेली आहे। तर मृदेमध्ये काय असते खनिज द्रव्ये, खनिज द्रव्ये म्हणजे खनिजे, अरे समजलं का खनिजे। आता इथे लक्षात घ्या खनिजे, आता खनिजे म्हणजे कोणती तर आता तुम्हाला सांगतो की तो जेवढे काही खडकाचे प्रकार आहे आपला बेसवाट हे कोण होय सांगा खनिज होय, तुम्ही ज्याला मुरुम म्हणता ते खनिज होय, चुनखडी म्हणता ते खनिज होय, सर्व बेसवाट म्हणा सिस्ट म्हणा गिनाईट म्हणा समजत आहे, त्यानंतर हे सगळे खनिज होय। तर हे आता मृदा बनते कोणापासून तर या खडकांपासूनच बनते। खडकांचा वरचा भाग पहिल्यांदा काय होतो भुगा होतो लक्षात घ्या, त्याच्यावर संस्करण होते त्याच्यापासून मग मृदा बनते। तर जवळपास 45% खनिज द्रव्ये असते। त्याच्यानंतर आत्ता जो म्हटलं ना मी तुम्हाला ह्युमस म्हटलं होतं, पालापाचोळा वनस्पती बॅक्टेरिया हे सर्व कुजवतात, सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण किती असते सर 5% असते लक्षात घ्या। आणि मृदेमध्ये पाण्याचा अंश किती असतो 25%, जलवायू 25% असतात हे लक्षात घ्या, जलवायू किती 25%। मग आता पहा खनिज द्रव्य 45% असते, सेंद्रिय द्रव्य 5% असते। आता हे काही खूप नसणार आहे ना, समजा आपल्या शेतामध्ये पेरलेल्या सोयाबीनचा काय म्हणून सांगा पाला गळला, पानझडी अरण्य माहिती आहे पानझडी वने, तर काय होते समजा त्यांचा पाला गळतो, लिंबाचा पाला गळतो, सागवान गळते, आपल्या शेतात पेरलेल्या पिकाचा पाला गळतो, त्याच्यापासून काय सेंद्रिय द्रव्य बनते। तर ते एकदम कमी थर तयार होतो 5%, बरोबर आहे। खनिज द्रव्य किती म्हणून सांगा 45%, आणि काय म्हणून सांगा हवा पाणी किती 25% जल आणि काय सांगा 25% वायू असं त्याच्यामध्ये असते, ठीक आहे। तर हे तुमच्यासाठी माहीतच पाहिजे, कारण तुम्हाला सांगतो याच्यावर काय सांगा क्वेश्चन झालेला आहे असं आपण गृहीत धरू। तर हे लक्षात घ्या, इथे पुन्हा आपण काय सांगा ऍड केलेलं आहे, तर लक्ष द्या बघा इथे काय म्हणून सांगा खनिज द्रव्ये काय म्हणून सांगा 45%, 5% कोणतं सांगा सेंद्रिय द्रव्ये आणि 25% पाणी, 25% वायू, हे तर लक्षातच राहील तुम्हाला। हवा पाणी किती सांगा 25% आणि आता खनिज द्रव्य 45%, उरलेलं 5% कोणतं द्रव्य सांगा सेंद्रिय द्रव्य। प्रश्न इथेच क्लिअर करून घेऊ म्हणजे तुम्हाला थोडंसं काय सांगा एक लक्षात येईल की बाबा रे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, जे प्रश्नात विचारल्या जातं ते मी 100% इकडे काय सांगा मेन्शन केलेला आहे। तर हे तुम्ही इथे काय सांगा लक्षात घ्या की मृदेचे घटक वगैरे कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, तर हे लक्षात घ्या। हे पहा इथे आपण कन्सिडर करू टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये हा प्रश्न झालेला आहे। हे पहा सर्वसाधारणपणे मृदेमध्ये काय म्हणत आहे माहिती आहे का 25 हे रिकामी जागा टक्के पाणी, रिकामी जागा टक्के हवा लक्षात घ्या, आणि रिकामी जागा टक्के काय सांगा खनिज द्रव्ये आणि रिकामा जागा टक्का काय सांगा सेंद्रिय द्रव्ये असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर हे लक्षात घ्या। तर आता काय म्हणून सांगा पाणी किती म्हणून सांगा 25%, बरोबर आहे। हवा किती सांगा 25%। तर आता इथे तुम्हाला सांगतो तर हे आता तिथे जे सांगितलं तर ते करेक्ट कॅल्क्युलेशन होय आणि प्रश्नामधलं कॅल्क्युलेशन थोडंसं काय सांगा वेगळं आहे। तर हे इथे तुम्ही काय थोडंसं लक्षात घ्या पहा। तर आता मला सांगताना हे सांगायचं आहे
की पाणी 25% आणि हवा किती म्हटलं सांगा 25%. तर हे लक्षात घ्या. आता आणि त्याच्यानंतर आपल्याला खनिज द्रव्य कशी पाहिजे, जास्त पाहिजे. तर आपल्याला काय म्हणून सांगा 25, 25, 45 आणि कोण सांगा 0.5 असं आपल्याला काय म्हणून सांगा आन्सर पाहिजे. असं आपण या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ. तर हे होय आपलं काय सांगा उत्तर. ठीक आहे. चला परत आपण जिथून सुरू झालो तिथं जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व काय सांगा कुठे कुठे कशा प्रकारची मृदा आहे ते बघणं सुरू करू. पहिल्यांदा मृदेची सुपीकता किती महत्त्वाची आहे ते लक्षात घ्या. तुमच्याकडे काय सांगा नुसती मृदा असून चालत नाही, जमीन असून चालत नाही, ती सुपीक असणं जरुरी आहे, ती उपजाऊ असणं जरुरी आहे. आणि ती उपजाऊ असण्यासाठी आपल्याला काय म्हणून सांगा म्हणजे तिच्यामध्ये जे घटक नाही आहे ते ॲड करणं जरुरी आहे. कोणते घटक आहे त्याची तपासणी करणं जरुरी आहे. लक्षात घ्या. आता दुर्दैव आपल्या विदर्भाचं असं कन्सिडर करू की गावाकडे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही सगळे गावाकडून आलेले लेकरं आहात. मला सांगा तुम्ही जर शेतकऱ्याची पोरं असेल तर तुमच्या वडिलांनी केव्हा तरी काय म्हणून सांगा माती तपासणी मृदा तपासणी केली का? आठवा. अरे आठवा ना. मग आता तुम्ही सांगा तर त्या व्यवसायाच्या भरोश्यावर मग आता खूप मोठा होतो बा असं तर पॉसिबलच नाही आहे. अरे समजत आहे ना. त्याचं कारण ते पहिले तपासा कोणत्या याला किती पाहिजे ते बघा. सुपीकतेशिवाय आपण अंदाज नाही बांधू शकत. पहा पिकांची वाढ होण्याकरिता मृदेची सुपीकता अत्यंत महत्त्वाची असते. लक्षात ठेवा. मृदेची सुपीकता ही जमिनीचा सामू काढून मोजली जाते. जमिनीचा सामू म्हणजे इथे काय सांगा pH म्हणू. त्याची pH व्हॅल्यू किती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ती मृदा तपासणीमध्ये मोजली जाते. सामू हे मातीचे तुलनात्मक आम्लता विम्लता तपासते. आम्लता म्हणजे काय सांगा ॲसिड म्हणू आणि इथे काय सांगा बेस म्हणजे कोण सांगा आम्लारी. विम्लता म्हणजे आम्लारी दर्शविणारं एक काय सांगा परिमाण आहे. मग त्याच्यानुसार तिथे कोणकोणती फर्टिलायझर वापरायची, कोणकोणते कंटेंट त्या मातीमध्ये ॲड करायचे हे काय सांगा ठरलं जाते. तर हे लक्षात घ्या. आता मला सांगायचं आहे पहा जर जमिनीचा सामू 7 असेल तर ती मृदा उदासीन आहे. हे पहा उदासीन आहे. पहा लक्षात घ्या. जमिनीचा सामू जर 7 असेल तर उदासीन आहे. हा प्रश्न बनतो. 7 सामू म्हणजे उदासीन होते. जमिनीचाच नाही कोण कशाचाही सामू जर 7 असेल तर ते न्यूट्रल आहे असा त्याचा अर्थ होतो. उदासीन आहे. पण त्याच्यामध्ये कोणतीही काय होणार नाही सांगा केमिकल रिॲक्शन असा मुद्दा दिसणार नाही. पण जमिनीचा सामू 7 पेक्षा अधिक असेल तर मृदा ही काय सांगा म्हणजे आम्लारी आहे. आम्लारी लक्षात घ्या. म्हणजे विम्ल म्हणा किंवा आम्लारी म्हणा. जमिनीचा सामू 7 पेक्षा जर कमी असेल तर ती ॲसिड आहे असं. तर आता पहा इथे मी तुम्हाला सांगतो इथे एक चित्र काढून देतो हे लक्ष द्या. जिथं तुम्ही माती तपासणी करता किंवा मृदा तपासणी करता तर हे आम्लता आणि विम्लता तपासली जाते. तर इथे मध्यबिंदू काय म्हणून सांगा ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या. तर याला आपण असं मानू की याला किती म्हणून सांगा 7. तर आता तुम्हाला सांगतो हे समजून घ्या. तर इथे जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर हे पहा इथे असते 1 2 3 4 5 6 आणि इथे किती सांगा 7. इथे काय सांगा 8 म्हणा, इथे 9, इथे 10 11 12 13 हे कुठपर्यंत जाते सांगा 14 पर्यंत जाते. तर एक लक्षात घ्या तुमच्या जमिनीचा pH जर 1 पासून कुठपर्यंत 1 ते काय सांगा 6.9 पर्यंत जर येत असेल 1 ते 6.9 जर येत असेल तर ती जमीन कशी आहे सांगा आम्लयुक्त आहे. बरोबर आहे. जमिनीचा सामू काय सांगा 7 जर येत असेल तर ती कोण आहे सांगा उदासीन आहे असं लक्षात घ्या. मग 7.1 पासून तर कुठपर्यंत सांगा 14 पर्यंत येत असेल तर ते आम्लारीयुक्त आहे. कशी म्हणून सांगा आम्लारीयुक्त आहे हे लक्षात घ्या. तर आता पहा 1 ते 6.9 हे आम्ल परीक्षेत विचारलं तर लक्षात ठेवा. 7 काय म्हणून सांगा न्यूट्रल म्हणजे उदासीन आणि 7.1 पासून 14 पर्यंत असेल तर त्याला काय म्हणायचं सांगा आम्लारी किंवा बेस असं आपण कन्सिडर करू. जमिनीचा सामू सर योग्य किती असावा हे लक्ष द्या. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. मग तो सामू किती असावा तर हे लक्षात घ्या. सामू किती असावा तर ह्यासाठी इथे किती सांगा 6.5 ते किती म्हणून सांगा आपण 7.5 एवढा असावा. ह्या दरम्यान जर सामू जर असेल तर ती मृदा काय सांगा सुपीक आहे किंवा काय म्हणून सांगा की त्या मृदेमध्ये पिकांना आवश्यक अशी सर्व पोषण द्रव्ये आहे असा त्याचा काय होतो सांगा अर्थ होत असतो. असं आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला आता पहा म्हणजे असा असेल 6.5 पासून कुठपर्यंत रे 7.5 pH जर असेल तर सर्व पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये त्या जमिनीमध्ये उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि ती जमीन लक्षात घ्या पिकांच्या वाढीसाठी
पिकांच्या योग्य विकासासाठी उपयुक्त आहे असे सुद्धा मानल्या जाते। तर हे तुम्हाला आता मी चित्र दाखवलं होतं तशा पद्धतीनं हे लक्षात घ्या। 7 आपण कन्सिडर करू, तर 7 ला कन्सिडर केलं तर काय सांगा, उदासीन असं आपण गृहीत धरू। आणि हे ऍसिड आहे शून्यापासून, तर काय म्हणून सांगा, म्हणजे 0.1 पासून तर काय सांगा 6.9 पर्यंत कोण सांगा ऍसिड, आणि 6 म्हणजे काय सांगा 7.1 पासून कुठपर्यंत सांगा 14 पर्यंत, तर ती कोण सांगा बेस असेल असं गृहीत धरू। तुम्ही काय लक्षात ठेवा, पहा चांगली मृदा कोणती ही तर दिलेलं आहे तुम्हाला, चांगली मृदा कोणती तर ही तर सांगितलेलं आहे की 6.5 ते कुठपर्यंत सांगा 7.5 इथपर्यंत जे बेस आहे, तर ती मृदा काय सांगा चांगली मृदा आहे, पिकांच्या वाढीस उपयुक्त मृदा आहे असे म्हटल्या जाते असं लक्षात घेऊ। जमिनीचे प्रकार, मृदेचे प्रकार म्हणून जमिनीचे प्रकार पहिल्यांदा थोडंसं आपण थोडक्यात आपण बघू। लक्षात घ्या, ही हा जो कंटेंट आपण पाहतोय मित्रांनो, तो फक्त महाराष्ट्राच्या अँगलनं आहे। पहा कुठे सांगा महाराष्ट्र। पहा जमिनीचे प्रकार, क्षारयुक्त जमिनी पहा कशा असतात तुम्हाला सांगतो की तुम्ही जर समजा शेतकऱ्याची पोरं जर असेल तर शेतात एखाद्या वेळेस एखाद्या वाफ्यात पाणी जर जास्त झालं किंवा वारंवार 2-3दा पाणी दिलं की वरचा जो भाग असतो ना तो पांढरा दिसतो, त्याला क्षार म्हणतात। कारण पाण्याचा निचरा होऊ क्षार काय सांगा वर येत असतात, तर ते क्षारयुक्त। आणि तसं खूप जास्त झालं, खूपच 2-4 वर्षे सारखं 3-3, 4-4 पिकं जर तुम्ही घेता तर त्यावेळेस काय होते सांगा, ते सगळे मिनरल्स काय सांगा वर येतात, क्षार काय म्हणून सांगा वर येतात, आणि ते क्षार वर आल्याच्या नंतर मृदा नापीक होते। तर अशी परिस्थिती भारतामध्ये पंजाब हरियाणामध्ये तयार झालेली आहे। मग तशी खारवड जमिनी म्हणजे कोण होय सांगा क्षारयुक्त जमिनी पहा, आणि त्याचे आपल्याला काय सांगा न्यूट्रलायझेशन करता येते। क्षारयुक्त जमिनी जर असेल तर चुन्याची निवळी जे असते पातळ चुना तो जर पूर्ण जमिनीवर पसरून दिला तर केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं न्यूट्रलायझेशन होतं आणि जमीन काय सांगा सुपीक बनायला मदत होते। लक्ष द्या, जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा थर जमलेला असतो। या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा काय सांगा कमी असतो। या जमिनीत पाण्याचा निचरा वगैरे काय म्हणून सांगा चांगला होतो असं गृहीत धरू। या जमिनीची सुधारणा करण्याकरता जमिनीस पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा लागतो। हिरवळीची पिके घेऊन म्हणजे हिरवळीची पिके घ्यायची आणि ती पिके नांगरून टाकायची म्हणजे ते खत म्हणून लक्षात घ्या, तर तेव्हा सुद्धा या जमिनीत सुधारणा करता येते। तर हे बघा इथे तुम्हाला जे चित्रामध्ये दिसत आहे, तर हे खूप पाणी झाल्याच्या नंतर अशा प्रकारचे काय होते सांगा क्षाराचे थर वगैरे काय सांगा तयार होत असतात। तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आणि ह्या जमिनींना काय सांगा क्षारयुक्त जमीन असं म्हणतात। चोपण जमीन पहा, ह्या चोपण जमिनीमध्ये काय होते म्हणजे का पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि जमीन कोरडी झाल्यावर टणक होते। म्हणजे उन्हाळ्यामध्ये पहा काही ठिकाणी जर समजा तुम्हाला माहित आहे ट्रॅक्टर घेऊन जरी समजा आपण नांगरायला गेलो ना, म्हणजे असं कल्पना करा नांगर नाही लागत, समजत आहे, कोणाकोणाच्या शेतामध्ये भरभर नांगर लागतो, म्हणजे जमिनीचे प्रकार डोक्यात घ्या। आणि मग हे कशी होते मग टणक होते का लक्षात घ्या। मग काय होते, चोपण जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, जमीन कोरडी झाल्यावर काय सांगा टणक होते, जमिनीत हवा खेळती राहत नाही, त्यामुळे पिकांची वाढ काय सांगा होऊ शकत नाही। म्हणजे जमीन कशी नसते ते भुसभुशीत नसते, सिमेंट सारखी। तिथे काय म्हणून सांगा नांगर लावला तर ढेकूळ सुद्धा केवढा निघते, ह्या एवढा मोठा 25 किलोचा काय सांगा ढेकूळ निघते, आणि आपला बैलावर जर नांगर धरतो म्हटलं तो तर जमतच नाही, हे लक्षात घ्या। पहा या जमिनीचा सामू 8.5 ते कुठपर्यंत 10 पर्यंत असतो। या जमिनीच्या सुधारणेकरिता आता पहा चोपण, हे लक्षात ठेवा, चोपण कोणती जमीन म्हटलं सांगा चोपण, हे जिप्सम शेणखतामध्ये मिसळता येतं आपल्याला, आणि त्या जमिनीमध्ये काय सांगा दुरुस्ती किंवा काय सांगा सुधारणा करता येते। पहा जिप्सम काय म्हणून सांगा त्याच्यामध्ये टाकून त्याच्यात काय सांगा दुरुस्ती वगैरे करता येते, शेणखत वगैरे टाकून त्या जमिनीचा समूह आपल्याला काय करता येतो माहिती आहे का, वाढवता येतो, असं आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं। चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा काय म्हणून सांगा मुद्दा पाहू। इथे प्रश्न कशावर येईल की चोपण जमिनीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी काय उपाय म्हटलं तर जिप्सम शेणखतामध्ये टाकायचं आणि काय म्हणून सांगा त्या जमिनीत दुरुस्ती करता येते। चुनखडीयुक्त जमीन, यवतमाळवाल्यांना तर ही जमीन माहीतच पाहिजे, हे लक्षात घ्या। हे जमिनीमध्ये चुनखडी असते, विहीर खोदत असताना विशेष करून आपली यवतमाळ चुनखडीचा जिल्हा होय, विहीर खोदत असताना वगैरे काय होते माहीत आहे, पहिला थर मातीचा लागतो, दुसऱ्या थरामध्ये पांढरी चुनखडी निघत असते, तर तीच चुनखडी
काही काही लोकांच्या वरच्याही थरामध्ये काय असते सांगा, चुनखडी असते. चुनखडीयुक्त जमीन, त्या जमिनी थंड असतात हे लक्षात घ्या. हे अशा प्रकारे पण जमिनीत काय दिसत आहे आपल्याला, चुनखडीचा एरिया काय सांगा दिसत आहे हे लक्षात घ्या. या जमिनीची जलधारणक शक्ती कमी असते, जमिनीचा सम 8पेक्षा जास्त असतो, जमिनीत हवा पाणी यांचे पुरेसे प्रमाण पिकांकरिता उपलब्ध होत नाही, म्हणून चुनखडीच्या जमिनीमध्ये खूप काही खास पिकं येत नाही. लक्षात घ्या. या जमिनीच्या सुधारणेकरिता जमिनीची खोलवर नांगरट करतात व हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर केला जातो आणि मग काय म्हणून सांगा दुरुस्ती होत असते असं आपण गृहीत धरू. याच्यावर फारसे काही प्रश्न बनत नाही. दादा हा प्रश्न 100% येतो परीक्षेमध्ये, तो कायम लक्षात ठेवायचा, समजून घ्या. बघा आता हा प्रश्न कोणता आहे, तर कशापासून बनलेली आहे महाराष्ट्र पठार, कशापासून बनलेला आहे ते सांगा. झालं, महाराष्ट्र पठार कशापासून बनलेला आहे सांगा, बेसॉल्ट पासून बनलेला आहे. म्हणून परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली कोणती सांगा, काळी मृदा. हिला काळी कसदार मृदा असंही म्हणतात. अरे समजते का, हे इथे नाव लक्षात ठेवून घ्या. काळी कसदार मृदा असं म्हणतात. हिलाच काय सांगा, रेगूर मृदा असंही म्हणतात. आणि हिलाच पुन्हा एक दुसरी गोष्ट, तर कापसाची काळी कसदार मृदा, एवढाच प्रश्न विचारते. तर महाराष्ट्र पठारावरील सर्वाधिक मृदेचा एरिया म्हणजे मृदा कशापासून तयार झालेली आहे, तर ती मृदा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा कसा आपण लक्षात घेऊ की महाराष्ट्र काय म्हणून सांगा, कोणती मग मृदा, तिला कोणती, बेसॉल्टचा रंग कोणता, काळा. सर नेमका बेसॉल्ट म्हणजे काय होय सर, हा प्रश्न बरोबर आहे. आम्ही बेसॉल्टही नाही पाहिला, अरे आम्ही पाहिलंच काय, तर लक्षात घ्या. मग आता तुम्हाला सांगतो, बेसॉल्ट कधी तुम्ही जर समजा विहीर खोदली असेल शेतात गावात, समजत आहे, आणि इथे जे काय सांगा किंवा बोर जर समजा मारला असेल तर 10-15 फुटापर्यंत भसभस बोर जातो आतमध्ये, बरोबर आहे. आणि मग रात्रभर टन टन सुरू असते, बरोबर आहे. तर तो बेसॉल्टचा थर होय. काळा एकसंग दगड जो आहे ना, महाराष्ट्र लावारस भ्रंशमूलक उद्रेक वगैरे झालेला आहे, माहिती आहे तुम्हाला, लक्षात घ्या. भेगीय उद्रेक म्हणून आपण लक्षात घ्या. तर ते भेगीय उद्रेकातून जो लावारस पठार तयार, तर तो काळा दगड विहिरीतून जो निघणारा ब्लास्टिंग करू फोडू आपण दगड काढतो ना, तो बेसॉल्ट होय. मग त्याचा रंग कसा आहे, काळा आहे. मग त्याच्यापासून बनणारी मृदा कशी राहील, काळी राहील. अरे बरोबर आहे ना, हे लक्षात घ्या. तर आता पहा, मग तिला काळी कसदार मृदा असं म्हणतात, तिला रेगूर मृदा असं म्हणतात, तिला कापसाची काळी मृदा असं म्हणतात. परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मृदाही आढळून येतात. इथे माहिती आहे का, या मृदा चॅप्टरचं फार टेन्शन नाही घ्यायचं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, तुमच्या शेतात जर एखाद्याला 3 एकर जरी शेत असेल ना, 3 रंगाची मृदा आहे, बरोबर आहे ना, 3 एकर शेत असेल, 3 रंगाची मृदा आहे, 3 प्रकारचं पीक आहे. आत्ता वावरात जा तुम्ही तुमच्या शेतात, बरोबर आहे, उमाटावरचं पीक नाचून राहिलं, बरोबर आहे, शिवाडीतलं पीक लोळून राहिलं, आणि समजत आहे ना. आणि जिथं पाणी रोजच पाहिजे, ज्याला भरक म्हणता तुम्ही, पाणी आहे सुरू पाण्यात ते नाचत असते, पाणी बंद झाला की लोळत असते, माना टाकते, अरे समजत आहे. तर तशी, तर त्याच्यामुळे ढोबळ मानानं मृदेचा विचार करायचा. हे पहा, आता आपण सुरुवात करणार आहोत काळी कसदार मृदा. आता पहा, महाराष्ट्र पठाराचा बराच भाग म्हणण्यापेक्षा काय सांगा, 90% रेगूर मृदेने आपल्याला हीच बेसॉल्ट पासून बनलेली कोणती सांगा, रेगूर. आता बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाच्या विधारणापासून इथे एक दुसरा प्रश्न शिकवतो. बेसॉल्ट हा कोणता खडक होय सर, अग्निजन्य खडक होय. कारण सांगू की हे काय सांगा, सरफेस, याच्यातून काय झाला सांगा, ज्वालामुखीचा उद्रेक, म्हणून हे कोणता खडक सांगा, अग्निजन्य खडक. लक्षात घ्या. आता याचं विदारण होणे, विदारण हा शब्द सुद्धा समजून घ्या. विदारण म्हणजे काय होते, आता हा खडक बनलेला आहे, बरोबर आहे, याच्यावर ऊन वारा पाऊस वनस्पती काय म्हणून सांगा, ऊन वारा पाऊस, तुम्हाला हे माहित आहे ना. माती सुद्धा काय म्हणून सांगा, प्रसरण पावते आकुंचन पावते. केव्हा, एक एक्झाम्पल देतो, तुम्ही उन्हाळ्यामध्ये पहा, हे काळी माती आहे ना, काळी मृदा, तर काय होते सांगा, उन्हाळ्यामध्ये हिला भेगा जातात, भेगा, तेव्हा काय सांगा, ओलावा नष्ट झालेला आहे, आकुंचन पावलेला आहे, आणि जेव्हा पाणी होतं तेव्हा ती फुगते, अरे बरोबर आहे ना, मग प्रसरण पावत आहे, हे लक्षात घ्या. तर तसं खडक सुद्धा आकुंचन पावते, प्रसरण पावते, त्याला पापुद्रे सुटतात, अपपर्णन नावाचा एक प्रकार येतो, लक्षात घ्या. आणि वनस्पती प्राणी वगैरे काय सांगा, बिळं करून राहतात. एखाद्या खडकावर काय होते, असा जर खडक आहे या ठिकाणी, इथे पाणी साचते, तापमान 0च्या खाली गेलं की बर्फाचा आकारमान वाढते, खडकाचे तुकडे होतात,
अरे बरोबर आहे ना. आणि त्याचं विदारणापासून, त्याला विदारण असं म्हणून या मृदेची निर्मिती झालेली आहे. कोणत्या मृदेची सांगा? रेगूर मृदेची. या मृदेत ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त आहे. अरे बरोबर आहे ना. किती पाऊस पडला तरी पाणी लवकर निघत नाही शेतातून बाहेर. त्यामुळे सिंचनाच्या सहाय्याने या मृदेतून अनेक पिके आपल्याला काय सांगा घेता येतात. काळ्या मृदेत पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्यामुळे अतिसिंचनामुळे या मृदा पुढे कशा सांगा खराब होतात, दलदलीच्या बनतात. त्यातील क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर चिकटतात. यातून मृदा निरुपयोगी होण्याची शक्यता असते. इथून काय लक्षात ठेवायचं एवढं तुम्हाला सांगतो फक्त, बाकीचं काहीच नाही. लक्षात घ्या. महाराष्ट्र पठारावरची मृदा कशी तयार झालेली आहे? बेसॉल्ट खडकापासून. महाराष्ट्रातले किती टक्के? 90% प्लस बेसॉल्टपासून. नंतर त्या मृदेला कोणती? काळी मृदा असं म्हणतात. काळी कसदार मृदा असं म्हणतात. बरोबर आहे. कापसाची काळी मृदा असं म्हणतात. तिलाच रेगूर मृदा असेही म्हटल्या जाते. तिच्यामध्ये काय सांगा कापसाची वगैरे पिकं खूप चांगली येतात असं आपण लक्षात घेऊ. काळी मृदा पाणी धरून ठेवण्याचे मूळ कारण म्हणजे या मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण वगैरे अधिक. हे पहा आपल्या यवतमाळमध्ये वगैरे काय सांगा चुनखडी जास्त आहे. ओलावा टिकवून ठेवण्याची काय सांगा क्षमता सर्वाधिक म्हणजे 0.5 ते 60%. 50% प्लस ओलावा ही मृदा काय सांगा टिकवून ठेवते. तुम्हाला माहीत असेल, हे लक्षात घ्या, जेव्हा पाऊस सप्टेंबर महिन्यापासून निघून जातो तर जेव्हा काय म्हणून सांगा जसं भारीच्या जमिनी म्हणतात, गावाकडे गावखारी वगैरे म्हणतात तुम्ही बऱ्याचदा, तर जेव्हा भारीच्या जमिनी म्हणून त्यांच्यातली पिकं पाऊस गेल्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत कशी असतात? चांगली ठणठणीत असतात. आणि जे असं पठार असते, पठार म्हणजे पाट्याच्या जमिनी, खालून काय सांगा खडक आहे, पाऊस जास्त झाल्याबरोबर त्या जमिनी काय होते? चिबडते. अरे बरोबर आहे ना. आणि पाऊस गेल्याबरोबर त्या जमिनी वाळणं सुरू होते. हे लक्षात घ्या. पण ही जमीन काय करते सांगा? काळीची ओलावा टिकवून ठेवते, ओलावा धरून ठेवते, कारण त्याच्यात चुनखडीचं प्रमाण कसं जास्त असते. महाराष्ट्रात ही मृदा कोणत्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात? कृष्णा नदी, भीमा नदी, गोदावरी नदी या नद्यांच्या काय म्हणून सांगा खोऱ्यात आपल्याला दिसते. गोदावरी म्हणा, भीमा म्हणा, कृष्णा म्हणा, या नद्यांच्या खोऱ्यात आपल्याला काय सांगा दिसते. सर्वच नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही मृदा आहे. बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. आता पहा, मग इथे तुम्हाला सांगतो, पठारावर अजिंठा, बालाघाट व शंभू महादेव डोंगर रांगावरून जसजसे आपण नदी खोऱ्याकडे यावे तसतसे या मृदेची जाडी काय सांगा वाढत जाते. म्हणजे डोंगर रांगेवर कमी आहे, गाळ कुठे येणार आहे रे? खाली येणार आहे. मग काय पठारावर येईल तर तिकडे काय सांगा जाडी वाढते. तापी नदी खोऱ्यामध्ये या मृदेची सर्वाधिक जाडी 6 मीटर पर्यंत आहे. तुम्ही म्हणता ना, काय म्हणता म्हणजे का हे काय त्या शेतामध्ये म्हणते बे, नागर दाबला तर काय होते सांगा? मुरुम लागते म्हणते, खडखड म्हणते. तर म्हणजे जाडी मृदेची कशी आहे? कमी आहे. कोणी कोणी म्हणते ना आमच्या शेतामध्ये आम्ही विहीर खोदली म्हणते 20 फुटापर्यंत काळी माती आहे म्हणते. तर हे तापी नदी ते 6 मीटर, सायंत्रिक 18-20 फुटापर्यंत काय सांगा काळी माती बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये असते. हे लक्षात घ्या. तर आता पहा, तसेच महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाताना या मृदेचा रंग गडद काळा होतो, म्हणजे डार्क काय सांगा पुन्हा एकदम डार्क ब्लॅक होतो. महाराष्ट्रात या मृदेला रेगूर मृदा असं म्हटली जाते. ही मृदा आर्थिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून या मृदेत आपण प्रामुख्यानं कोण घेतो? कापूस घेतो. पश्चिम महाराष्ट्रात काय घेतात रे? ऊस घेतात. आणि तेलंगणामध्ये काय सांगा तंबाखू, याबरोबरच बागा, संत्री, मोसंबी, द्राक्ष यासारखी अनेक पिके, म्हणजे ठरून आहे का असं काही जरुरी नाही, अनेक पिके या मृदेमध्ये काय सांगा घेतली जातात असे आपण लक्षात घेऊ. महाराष्ट्रात या मृदेत विशेषतः कोणतं पीक घेते रे? कापसाची. म्हणून महाराष्ट्रात या मृदेला काय म्हणतात सांगा? कापसाची काळी मृदा म्हणून ओळखली जाते. तर ही रेगूर मृदा म्हणजे कोण होय सर? कापसाची काळी मृदा होय. हे पहा, आता इथे म्हणजे हे सुद्धा तुम्हाला दाखवणं जरुरी आहे. हे उन्हाळ्यातला फोटो होय शेताचा. अरे दिसत आहे ना, म्हणजे याच्यातून पीक काढून फेकल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याकडली जमीन जी दिसत आहे, तर इथे काय म्हणून सांगा? कापसाची काळी मृदा असं आपण इथं लक्षात घेऊ. ठीक आहे. चला दुसरी मृदा पाहू, जांभी. हां, आता जांभी मृदा म्हटल्यानंतर एक गोष्ट डोक्यातच ठेवायची कायमच. कशी कायम ठेवायची माहित आहे? भयंकरच धो 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 बदो बदो पाऊस जिथं आहे, भयंकर पाऊस, तिथं हे जांभी मृदा आढळते. सांगा महाराष्ट्रात पाऊस खूप जास्त कुठे पडतो? कोकण म्हणू आपण पहिल्यांदा. कोकण, कोकणामध्ये कोण सांगा? दक्षिण कोकण. दक्षिण कोकणात कोण सांगा? सिंधुदुर्ग, आंबोली. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात ही मृदा आढळते. हे लक्षात घ्या. असं आपण इथं लक्षात घेऊ. पहा पहिल्यांदा हे पहा, जांभी मृदा वगैरे आपण हा जर नकाशा जर बघतो म्हटलं तर इथं लक्ष द्या व्यवस्थित. हे तुम्हाला ह्या नकाशामध्ये काय सांगा? जांभी मृदा मी दाखवलेली आहे, चेक करा. तर ही जांभी मृदा दाखवत असताना हे पहा, जांभी मृदा लक्षात घ्या. तर हे रत्नागिरी, रायगड काय सांगा? सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी म्हणजे दक्षिण कोकणामध्ये ही मृदा काय सांगा आढळते असं आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यासोबतच हे पहा, हे गडचिरोली जिल्हा वगैरे दिसत आहे ना,
हे माहीतच पाहिजे, स्टेटमेंटमध्ये विचारते, स्टेटमेंटमध्ये. मग तुम्ही म्हणते मी वर्गात होतो पण थोडासा झोपलो होतो, अरे बरोबर आहे ना. मग तुम्हाला MPSC म्हणते आता कायमचा झोप म्हणते, अरे समजत आहे ना. पहा इकडे काय सांगा गडचिरोलीमध्ये जांभी मृदा, आणि इकडे काय म्हणून सांगा, हे लक्षात घ्या, इकडे काय म्हणून सांगा, हे काय म्हणून सांगा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, दक्षिण कोकण, रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड वगैरे जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात ही मृदा काय सांगा आढळते. कोणती सांगा, जांभी मृदा. तर ही जांभ्या खडकापासून तयार झालेली असते. लक्षात घ्या, इथे जांभी मृदा कोणत्या प्रकारात मोडते असा तुम्हाला प्रश्न विचारला. जांभी मृदा म्हणजे लॅटेराइट प्रकारामध्ये मोडणारी मृदा होय. लक्षात घ्या, जांभा खडक, लक्षात घ्या, जांभा खडक याच्यावर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार होते, म्हणजे खूप वेळ लागतो. जांभ्या खडकावर खूप मोठ्या काळानंतर काय म्हणून सांगा ऍक्टिव्हिटी होऊन ही जांभी मृदा तयार होते. आता जांभा रंग कशामुळे येतो तर हे लक्षात घ्या, हे लोह आणि कोण सांगा ॲल्युमिनियम यांच्या संयुगामुळे मृदेला लाल अथवा काय सांगा फेंट लाल म्हणजे कसा म्हणून सांगा जांभा रंग प्राप्त होतो असं आपण गृहीत धरू. आता कुठं आहे ते तर आपण आत्ताच बघितलेलं आहे. बघा, महाराष्ट्रात दक्षिण कोकणात म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात ही मृदा काय सांगा आढळते. तर हे अशा प्रकारे काय सांगा रंग ह्याच्या प्रकारे सुद्धा याच्यापेक्षा काय सांगा फेंट रंग तयार होतो. तर तेव्हा तिला कोणती मृदा म्हणतात सांगा, जांभी मृदा म्हणतात असं आपण गृहीत धरू. तर हे लक्ष द्या प्रत्येकाने. इथे पहा, कोकणात गेलो सिंधुदुर्ग काय सांगा रत्नागिरी, काही दक्षिण रायगडचा सुद्धा भाग, ह्या एरियामध्ये कोणती मृदा आहे सांगा, जांभी मृदा आहे. लक्षात घेऊ. आणि हिच्या व्यतिरिक्त पुन्हा कुठे येते सर तर हे इकडे काय म्हणून सांगा आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणती मृदा येते, जांभी मृदा. मग आता पहा, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोण सांगा गडचिरोली, तर ह्या जिल्ह्यामध्ये कोणती मृदा येते म्हणून सांगा, जांभी मृदा येते असं आपण गृहीत धरू. पहा, नंतर या मृदेत नत्र, पालाश व सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून ही कमी सुपीक असते. फळबागा फार जमते इथे हे लक्षात ठेवा, परंतु फळपिकांच्या दृष्टीने ही मृदा अत्यंत उपयोगी असते. महाराष्ट्रात या मृदेतील याच मृदेनं काय सांगा महाराष्ट्राचं नाव इंटरनॅशनल लेवलवर घेऊन गेलेलं आहे. लक्षात घ्या, कापूसवाले आणखी कर्जातच आहे. अरे समजत आहे का, जे काळी कसदारवाले आहे ना ते कापूसवाले आणखी कर्जात आहे, आणि हापूसवाले काय सांगा 50 लाखाच्या गाड्यानं फिरत आहे ते या मृदेवाले. तुम्हाला सांगतो, मृदा जलसिंचनाच्या सोयी ह्या गोष्टी अजिबात मॅटर करत नाही, माणसाची मर्दुमकी ही त्या ठिकाणी मॅटर करते. मी असे खूप पाहिले ज्यांच्याकडे काय सांगा 100 एकर काय सांगा शेती आहे, काळी कसदार मृदा आहे, अरे समजत आहे ना, आणि त्याच्यावर कर्ज आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे भरक आहे, तो त्याला विकत घेते एवढी प्रॉपर्टी तयार केली आहे. माणूस महत्त्वाचा आहे, ऊन वारा पावसाच्या परिणामापेक्षा माणसाची मेंटॅलिटी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मग इथे पहा, ही या मृदेमध्ये काय घेतली जातात सर तर इथे काय सांगा फळं पिके घेतली जातात. महाराष्ट्रात या मृदेमध्ये काजू आणि आंबा, रत्नागिरी, देवगड, हापूस माहिती आहे ना तुम्हाला, काजू वगैरे सिंधुदुर्ग, तर याच्यामध्ये काय म्हणून सांगा काजू आंबा घेतले जाते. महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगर माथ्यावरील जांभ्या मृदेच्या थरांना सुद्धा लॅटेराइट कॅप्स असे म्हणतात. म्हणजे काय सांगा जे वरचे थर वगैरे आहे ना त्यांना काय सांगा लॅटेराइट कॅप्स असे म्हणतात. जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण हे तर तिथेच असते जिथं पावसाचं प्रमाण काय सांगा भयंकर, त्याच ठिकाणी काय सांगा जांभी मृदा बनत असते. लक्षात घ्या, हिची धूप मोठ्या प्रमाणात होते म्हणून फारसा ओलावा ही टिकवून ठेवू शकत नाही, कारण हिच्यामधले जे खडक आहे तर ते खडक काय सांगा उघडे पडत असतात, खडक उघडे पडत असतात. म्हणून त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने म्हणजे आता काय सांगा आम्ही जर या ठिकाणी जलसिंचन करतो म्हटलं तर त्या दृष्टीने ही मृदा कशी सांगा अयोग्य ठरते असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या. तर हे इकडे काय सांगा तुम्हाला खडक दाखवलेला आहे मी, तर हे फक्त खडक दाखवणे नकाशा ॲड केला आहे. हा होय कोणता सांगा जांभा खडक. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काय सांगा जांभा खडक येतो, आणि या मृदेचा प्रसार पूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये झालेला आहे. आणि पुन्हा हा खडक थोडासा आपल्या इकडे दाखवला असणं जरुरी आहे. इकडे कुठे म्हणून सांगा आपण गडचिरोलीच्या एरियात थोडाफार काय सांगा हा जांभा खडक येतो जिथं पावसाचं प्रमाण. पुन्हा आता दुसरा प्रश्न लगेच लक्षात ठेवा, खडकावर जर आला तर जांभा खडक मग कुठे कुठे दिसेल सांगा, जसा खडक तशी मृदा, बरोबर आहे ना. मग हे पहा खडकांचे प्रकार, हे पहा बेसॉल्ट म्हटलं का हे सर्व एरिया पहा बेसॉल्ट दाखवलेलं आहे, बरोबर आहे पूर्ण बेसॉल्ट. ग्रेनाइट खडक मग हे पहा ग्रेनाइट ते घरी लावत नसता रे, घरी लावता पहा किचन वगैरे बनवता, तर ते इकडला आपल्याकडला नव्हे तो बराच कुठून सांगा राजस्थानमधून वगैरे येतो, तर तो ग्रेनाइट. तर इकडे गडचिरोलीमध्ये बघ, इथे पाहणं काय करायचं लक्षात घ्या. आता पहा ग्रेनाइटमध्ये जवळजवळ संपूर्ण गडचिरोली येत आहे, तुम्ही कनेक्ट करून ठेवा ग्रॅनाइट गडचिरोली. मग कसं होते लावा जोड्या, आणि समज परीक्षेमध्ये मग आपलं तरुण जाते ना,
नैया पार हो जाती है. अरे बरोबर आहे ना, असा तो मुद्दा. गडचिरोली काय सांगा इकडे ग्रॅनाइट, वर पुढे गडचिरोलीचे लागून असलेले कोणतं, गडचिरोली भंडारा गोंदिया ग्रॅनाइट. नांदेडच्या काही भागात काय दिसत आहे सांगा, ग्रॅनाइट. बरोबर आहे. हे एक पाठ झाला कोणता, सिंधुदुर्ग रत्नागिरी कोण सांगा, जांभा खडक जांभी मृदा. अरे बरोबर आहे ना. आणि बाकीचा आमचा सगळा कोणता होय सर, तर हे आम्ही काय सांगा कापूसवाले. बरोबर आहे ना. तर हे काय सांगा बेसवाळ, जमिनी भारी. बरोबर आहे, पण खिसे हलके, लक्षात घ्या त्याच्यात काही नाही. आता पहा हे वर जे मृदा आहे ना, तापी नदी, अरे समजते ना, तापी नदी आहे ना, तापी नदी पहा लक्षात घ्या. तर तापी नदी जर समजा आपण पाहतो म्हटलं तर हे पहा पिवळी मृदा या ठिकाणी काय सांगा दिसत आहे आपल्याला, तापी नदीच्या खोऱ्यात वगैरे वर. तर अशा प्रकारे आपण काय बेसॉल्ट म्हणा, गॅट म्हणा, जांभा म्हणा, आणि वर हा खडक जो आहे ना याला स्तरित खडक असं कन्सिडर होतं, स्तरित खडक. स्तरित म्हणजे एकावर एक काय सांगा थर आहे. ते पहिले आपण काय सांगा घरी फरशा नाही लावत का, फरशा, हे तुम्ही कडप्पा म्हणू, इकडे कडप्पे फरशा लावायचे पहिले. आपण जर तेलंगणामध्ये गेलो तर नदीच्या पात्रात तशा प्रकारचा खडक आपल्याला दिसतो. तर तो काय सांगा वर आहे स्तरित प्रकारचा खडक. मग हे पहा महाराष्ट्रात कोणत्या भागात जांभा खडक येतो, पूर्वेला. उत्तरेला काय येत आहे सांगा स्तरित, आणि दक्षिणेला कोणता येत आहे सांगा जांभा दिसत आहे आपल्याला. असा दक्षिण पश्चिमेला जांभा दिसत आहे, असं लक्षात घ्या. आता आपण खडक पाहत आहोत का आता, नाही. काय पाहतोय सांगा, मृदा. ठीक आहे, चला. मग लालसर तपकिरी मृदा किंवा तांबडी मृदा किंवा इलाच लाल मृदा, अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून. हे पहा विंध्य, विंध्य म्हणजे महाराष्ट्राच्या कुठे सांगा उत्तरेला. बरोबर आहे, लक्षात घ्या. एमपी मध्ये वगैरे विंध्य पर्वत, विंध्य पर्वतामध्ये पन्ना, आणि तिथे कोण सांगा हिरे. एमपीएससीनं प्रश्न विचारला, तुम्हाला असं विचारलं जाते की भारतामध्ये सर्वाधिक हिरे कुठं सापडतात, तुम्ही मध्य प्रदेश पन्ना म्हणता. आयोगानं तो काय सांगा तुमचा गेम चेंज केला, आणि त्याच्यात त्यामुळे कोणत्या पर्वतात सर्वाधिक हिरे सापडतात, तर तो विंध्य पर्वत. मग त्या विंध्य पर्वत आणि काय सांगा कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा निर्माण झालेली आहे. कोणती म्हणून सांगा, लालसर तपकिरी मृदा किंवा तांबडी मृदा. जास्त पावसाच्या प्रदेशात तिचा विकास झालेला आहे, जास्त. आता पहा जांभी आणि लालसर सारख्या एरियामध्ये आपण कन्सिडर करू, लक्षात घ्या. पण जांभीला या लाल मृदेपेक्षाही कसा पाऊस पाहिजे, जास्त पाऊस पाहिजे. लाल मृदेपेक्षाही जास्त पाऊस पाहिजे. मग ही सुद्धा कोणत्या पावसाच्या प्रदेशामध्ये रे सांगा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये. हे पहा लाल माती, पहिले काय म्हणून सांगा हे बनवण्यासाठी वापरलं जायचं ना. अलीकडे सुद्धा काय सांगा गणपती म्हणा, देवींच्या मूर्ती म्हणा, इतर काय म्हणून सांगा मातीची खेळणी म्हणा, मातीचे काय सांगा पॉट भांडे वगैरे तयार करण्यासाठी ह्या लाल मातीचा वगैरे काय सांगा वापर होत असतो, असं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. चला थोडंसं पुढे जाऊ. महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणाऱ्या पूर्व विदर्भ, लक्षात घ्या. पूर्व विदर्भ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, हे पहा या भागात विदर्णापासून ही मृदा तयार झालेली आहे. तरी लक्षात घ्या. आता बा तुम्हाला सांगतो, हे उत्तर कोकणात, दक्षिण कोकणात थोड्याफार प्रमाणामध्ये याचाच प्रकार, आणि इकडे हे पूर्व विदर्भ, गडचिरोली या एरियामध्ये कोणती सांगा आपण म्हणू, तर लाल मृदा, लॅटेराइट प्रकारची मृदा काय सांगा तयार, रेड काय म्हणून सांगा सॉइल तयार झालेली आहे, असं आपण लक्षात घेऊ. पूर्व महाराष्ट्रातली पिवळसर तपकिरी मृदा, पूर्व महाराष्ट्रात आत्ता जशी पाहिली होती ना आपण पूर्वेकडला महाराष्ट्र, हे पिवळसर तपकिरी मृदा, हे इकडे आलेली आहे. कुठे सांगा, हे पहा हे पूर्व महाराष्ट्र होय. आणि काय सांगा इथे जो डोंगराळ प्रदेश आहे ना याच्यात सुद्धा काय सांगा पिवळसर तपकिरी मृदा काय सांगा तुम्हाला दिसत आहे. आता बा हा प्रश्न अजिबात चुकत नाही. आजपर्यंत या प्रश्नाचं रेकॉर्ड आहे की तो प्रश्न कशावर आलेला आहे, मॅच द पेअर मध्ये. तुम्हाला काही डोक्यात असलं तरी पेअर मॅच होतात, समजून घ्या. आता पहा, आता इकडे काय सांगा, पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिष्ट व निष्ठ या मिश्र खडकापासून तयार झालेली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात जांभी मृदा कशापासून तयार झाली, बेसॉल्ट पासूनच तयार झालेली आहे, असं आपण गृहीत धरू. आता पहा, लोहाच्या संयुगाचे म्हणजे लोखंडाचे प्रमाण जास्त असल्याने ह्या मृदेला रंग कसा झाला, तांबडा. आता लाल मृदेवर हा प्रश्न येतो की त्याला लाल रंग कशामुळे प्राप्त झाला, लाल मृदेला तिला लाल रंग कशामुळे प्राप्त झालेला आहे. तर तिथं आपण उत्तर द्यायचं. तर तिथं उत्तर कशाने द्यायचं सांगा, की लोखंडामुळे, लोहामुळे, आयर्न, लक्षात घ्यायच्यामुळे काय म्हणून सांगा लाल रंग तयार झालेला. या मृदेत पालाश, पुरद, कॅल्शियम, लक्षात घ्या ह्यांचे प्रमाण कमी असते. लक्षात घ्या. NPK म्हणताना तुम्ही NPK, NPK ह्याच्यापैकी काय म्हणून सांगा, पालाश म्हणा, पोटॅशियम म्हणू, स्फुरद म्हणा, फॉस्फरस म्हणा, ह्यांचं प्रमाण काय सांगा लाल मृदेमध्ये, लाल मातीमध्ये कमी असते. आणि लोहाचं प्रमाण कसं असते रे, जास्त असते. यातून पाण्याचा निचरा चांगला होतो,
व ही मृदा रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देते, हे लक्षात घे. त्याचं कारण काय, ऑलरेडी तिच्यामध्ये रासायनिक खतं नसतात, म्हणून अशा मृदेमध्ये जर समजा पिकांना आपण रासायनिक खतं जर टाकली, पिकं गच्चकन काय सांगा बहरतात, हे लक्षात घ्या. ह्या मृदेची सुपीकता कमी असल्याने शेतीसाठी कमी उपयोगी ठरत असते असं गृहीत धरू. आता पण तुम्हाला सांगतो ही कुठे कुठे आताच दाखवली, कुठे कुठे म्हटलं तर आपण कन्सिडर करू महाराष्ट्रात पश्चिम घाट प्रदेश, तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे इकडला जांभ्या मृदेच्या एरियामध्ये तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या या जिल्ह्यात आढळून येते. या मृदेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सागाची वने काय सांगा आढळतात असं आपण गृहीत धरू. तर हे पहा, जी लाल माती इकडे आपण काय सांगा तोच एरिया, जांभा जो मृदेचा एरिया आहे त्याच्या आजूबाजूचा एरिया, आणि इकडे कोणता सांगा हा पश्चिम घाटाचा जो एरिया आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ती मृदा आपल्याला दिसते असं आपण लक्षात घेऊ. हा महत्त्वाचा मुद्दा. लालसर तपकिरी मृदा किंवा तांबडी मृदा असं आपण गृहीत धरू. हे पहा, म्हणजे लक्षात घ्या एक लॉजिक लक्षात ठेवा इथं कसं सर, म्हणजे जिथं भयंकर पाऊस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण कोकण तिथे जांभी मृदा, आणि त्याच लेन्समध्ये कोणती सांगा मग बाकीची त्याच्यापेक्षा थोडासा कमी पाऊस, मग हे इकडे हा एरिया बरोबर. याच्यात कोणती सांगा लाल मृदा तयार झालेली आहे, आणि हे एकदा गडचिरोलीमध्ये स्पेशल एरियामध्ये पूर्वेकडे गडचिरोलीच्या कोणती म्हणून सांगा जांभी मृदा, आणि त्याच एरियात पुन्हा काय म्हणून सांगा लालसर मृदा, लालसर किंवा लाल मृदा असं आपण कन्सिडर करू. तर हे लक्षात घ्या. पहा चला थोडंसं काय सांगा पुढे जाऊ, आणि आता पाहू आपण गाळाची मृदा. आता हा तर जेवढी नद्यांची पात्र आहे सर्वच्या सर्व आपल्याकडे, त्या सर्व नद्यांच्या पात्रामध्ये कोणती मृदा असणार आहे, गाळाची मृदा तर असणारच आहे बरोबर आहे. महाराष्ट्र सह्याद्री पर्वतामध्ये विविध नद्यांचा काय झालेला आहे उगम झाला आहे, म्हणजे हे असा महाराष्ट्र लक्षात घ्या. आणि इकडे काय चाललंय सांगा नद्या चालल्या, अरे बरोबर आहे ना. इकडे काय म्हणून सांगा, इकडून आपण काय सांगा गोदावरी म्हणा बरोबर आहे, त्याच्यानंतर काय सांगा भीमा म्हणा, इकडे खाली काय म्हणून सांगा कृष्णा म्हणा बरोबर आहे. तर अशा काय सांगा नद्या चालल्या. तर ह्या नद्यांनी इथून सह्याद्रीची धूप करून काय म्हणून सांगा जो गाळ आणलेला आहे, आणि हे आजूबाजूला काय सांगा गाळाची मैदानं तयार केलेली आहे. पहा महाराष्ट्र सह्याद्री पर्वतात उगम पावून कोकणात उतरणाऱ्या नद्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. लक्षात घ्या या मृदेचा रंग फिकट पिवळा असतो. यात पोटॅशचे प्रमाण काय म्हणून सांगा कमी असते. पोटॅशियम के NPK मधला के कमी असते. वाळू मिश्रित लोम प्रकारच्या या मृदेत, वाळू मिश्रित कशी काय तुम्हाला सांगतो, दगड गोटे याच्यामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये पडतात, आणि मग ते एकमेकांना लागू 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 काय होतात बारीक बारीक होतात, आणि मग ती मृदा कशी बनते सांगा वाळू मिश्रित बनते लोम प्रकारची. लक्षात घ्या या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्ये व ह्युमसचे प्रमाण काय सांगा जास्त असते. त्याचं कारण काय, तर ते वाहून आणताय ना, अवसाद वाहून आणताय, ती सुपीक राहणार आहे. ती कशी राहणार आहे सांगा सुपीक असणार आहे असं आपण कन्सिडर करू. गाळाची मृदा कशी असते रे सुपीक असते. पहा तसेच या मृदेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता देखील कशी असते जास्त असते, त्यामुळे ही मृदा कशी असते सुपीक असते. आता हे नदी गाळ कुठे टाकणार आहे, नद्यांच्या काठावर दूर दूरपर्यंत काय सांगा मैदानं तयार होणार आहे, हे लक्षात घ्या. मग इथे लक्षात घ्या त्यामुळे ही मृदा सुपीक असते. नद्यांच्या काठावर किनारपट्टी भागामध्ये गाळाची मृदा आपल्याला काय सांगा दिसून येते. या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने काय म्हणून सांगा उन्हाळी पिकं वगैरे घेतली जातात असं आपण लक्षात घेऊ. तर आता पहा ही मृदा आपण टॅली करत असताना काय सांगा गाळाची मृदा असं आपण लक्षात घेऊ. गाळाची तर हे पहा इकडे काय म्हणून सांगा जो काही नद्यांचा प्रदेश आहे नद्यांच्या काठावर वगैरे काय सांगा गाळ. तर आता तर ती मृदा म्हणजे कोणती सांगा गाळाची मृदा. विशिष्ट करून नदीच्या आजूबाजूचा प्रदेश त्या एरियामध्ये कोणती मृदा राहील सांगा गाळाची मृदा राहील असं आपण गृहीत धरू. लक्षात घ्या. आणि इकडे कोकणातल्या नद्या ज्या चालल्या ना किनारपट्टीवर ते सुद्धा काय करत आहे सांगा सह्याद्रीचा काय सांगा क्षरण करत आहे, आणि कुठे नेऊन टाकत आहे हे किनारपट्टीवर काय सांगा गाळ नेऊन टाकत आहे. ती सुद्धा कोण होईल सांगा गाळाची मृदा होय असं आपण कन्सिडर करू. नद्या मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणतात. हा गाळ नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांच्या काठावर साठवला जातो, आणि तिथं बेटं वगैरे तयार झालेली आहे. बेटं गाळापासून तयार झालेली बेटं समुद्रात अशा ठिकाणी गाळाच्या मृदा तयार झालेल्या आहे. महाराष्ट्रात या मृदेमध्ये आता कोकण किनारपट्टीची जर गोष्ट करतो म्हटलं तिकडे भात, नाचणी, नारळ, पोफळी ही पिकं काय सांगा घेतली जातात असं आपण कन्सिडर करू. तर ही काय सांगा गाळाची मृदा. आणि पठारावर जे तयार झालेली आहे कोणती सांगा बेसॉल्टची मृदा तयार झालेली आहे असं आपण लक्षात घेऊ. हे इथं काय म्हणून सांगा समजून घ्या. ह्याच्यानंतर एक येते दलदलीची मृदा. दलदली म्हणजे तुम्हाला समजतच असेल लक्षात घ्या, म्हणजे जिथे काय सांगा चिखलयुक्त प्रदेश असतो, पाणी त्याच्यामध्ये आपण फसत जातो लक्षात घ्या. असा कोकणातून वाहणाऱ्या नद्यांच्या मुखाजवळ
म्हणजे हे पाहे नद्या कुठं चालल्या सांगा, या ठिकाणी चालल्या, ह्यांच्या मुखाजवळ पाणी आहे, गाळ आहे, लक्षात घ्या, आणि जास्त खोल आहे. तर अशा काय म्हणून सांगा मुखाजवळ पाणथळ प्रदेशामध्ये जमिनी खारवड बनतात आणि या मृदांवर दूरदूरपर्यंत काय सांगा क्षार पसरतात. क्षार म्हणजे काय सांगा, म्हणजे जे काय म्हणून सांगा याचे थर, आपण मिठाचे वगैरे काय सांगा थर तयार होतात. या मृदांचे खार, आता मीठ कसं राहील, खार हे क्षार म्हणा खार म्हणा मृदामध्ये रूपांतर होते आणि ह्या मृदा मग काय सांगा अनुत्पादक होतात, असं आपण कन्सिडर करू. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता पहा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या एरियामध्ये एकदम काठावर ह्या मृदा आपल्याला दिसतात. कोणत्या सांगा खारवड जमिनी आपल्याला काय सांगा पाहायला मिळतात, असं आपण इथं काय करू सांगा लक्षात घेऊ. पहा, आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अरबी समुद्रालगत जी दलदलीची मृदा, तसेच वर्धा वनगंगेच्या खोऱ्यामध्ये एक राखाडी तपकिरी रंगाची मृदा आपल्याला दिसते. वर्धा वनगंगेचं खोरं पूर्व विदर्भ तुम्हाला सांगितलं होतं, तर तिकडे सुद्धा ह्या प्रकारची मृदा आपल्याला काय सांगा दिसून येत असते. तर असं आता कॉमन सेन्स वापरायचं. किनारपट्टीला खारवट मृदा, आणि एक सांगतो पठारावर कोणती सांगा काळी कापसाची रेगूर मृदा, आणि पुन्हा आपण इकडे काय म्हणून सांगा सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गडचिरोली जांभी मृदा, बरोबर आहे. आणि त्याच्या आजूबाजूचा त्याच रेंजमधला जो प्रदेश आहे तिथे तांबडी किंवा लाल मृदा. अरे समजत आहे ना, लक्षात घ्या. आणि किनारपट्टीला दलदलीची आणि खारवट मृदा, असं लक्षात घ्यायचं. मॅच द पेअरमध्ये आलं. तर आता पुन्हा जर म्हटलं सर्वात जास्त कोणती सर्वात कमी कोणती, तर तिथं काय करायचं, सगळ्यात पहिला नंबर लावून टाकायचा. कोणाचा माहिती आहे का, काळी कापसाची रेगूर मृदा बेसॉल्टपासून तयार झालेली, बरोबर आहे. आणि सगळ्यात कमी वाला लक्षात ठेवायचं ती म्हणजे दलदलीची मृदा. झालं, बाकीच्या एवढ्या तुमच्या काय सांगा मॅच होतात, असं लक्षात घ्या. तर हे इथं काय सांगा तुमचा मृदेचे जे कंटेंट आहे ते आपण बघितलेले आहे. ह्याच्यानंतरचा जो कंटेंट बघायचा आहे ती म्हणजे मृदेची धूप पाहायची आपल्याला, मृदेची धूप. तर हे मृदेची धूप हा मुद्दा काय सांगा उद्यापासून पाहू.